तर आजच्या तासाला आपल्याला संयुक्त स्कंद प्रमंडळ जॉइंट स्टॉक कंपनी संयुक्त स्कंद प्रमंडळ म्हणजे काय, त्याची वैशिष्ट्ये आणि गुणदोष या गोष्टी आजच्या तासाला पाहायच्या आहेत. यापूर्वीच्या तासाला आपण एक व्यक्ती संघटना आणि भागीदारी हे दोन संघटनाचे औद्योगिक संघटनाचे प्रकार पाहितले आहेत. परंतु त्या प्रकाराचे काही मर्यादा होता किंवा त्यामध्ये काही दोष आपल्याला दिसून येतात. काय मर्यादा आहेत एक व्यक्ती संघटन पद्धतीच्या, की एक व्यक्ती संघटन पद्धतीमध्ये आपण पाहतो की एकच व्यक्ती सर्व कामे करतात. त्यामुळे त्याच्या कार्यक्षमतेला या ठिकाणी मर्यादा येतात किंवा निर्णय क्षमतेला मर्यादा येतात. भांडवल उपलब्ध करण्याला मर्यादा येतात. त्याचबरोबर भागीदारीमध्ये जरी एकपेक्षा जास्त लोकं मॅक्सिमम आपण पाहतो की भागीदारीमध्ये 20 पेक्षा जास्त लोकं नसतात. किमान 10 लोकं भागीदारीमध्ये असतात. तरीही आपण पाहतो की 10 लोकं जरी एकत्रित आले, तरी जास्त भांडवल उपलब्ध करू शकत नाहीत. कारण आपण पाहतो की औद्योगिक क्रांतीच्या नंतर लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आणि त्यामुळे लोकांचे आर्थिक व्यवहार वाढले आणि आर्थिक व्यवहार वाढले म्हणजे मागणी वाढली आणि मागणीच्या प्रमाणात जर पुरवठा करायचा असेल तर मोठ्या भांडवलाची गरज निर्माण होते. सार्वजनिक हिताची गरज निर्माण होते. संयुक्त निर्णयाची गरज निर्माण होते आणि यामध्ये लोकशाही कारभाराची गरज निर्माण होते की ज्या ह्या गोष्टी एक व्यक्ती संघटन किंवा भागीदारीमध्ये दिसून येत नाहीत आणि म्हणून काळाची गरज म्हणून किंवा नैसर्गिकरित्या औद्योगिक संघटनचा पुढचा प्रकार उदयास आला, जो म्हणजे संयुक्त स्कंद प्रमंडळ. आपण पाहतो की एक व्यक्ती संघटनचे किंवा भागीदारीमध्ये आणखी एक मर्यादा दिसून येते की एक व्यक्ती संघटनचं अस्तित्व अल्पकालीन असतं. तसंच भागीदारीचं देखील अल्पकालीन अस्तित्व असतं. त्यामुळे दीर्घकालीन अशी संस्था असावी अशा प्रकारचं एक विचार आला आणि त्या विचारातून पुढील आपण पाहतो की जे संयुक्त स्कंद प्रमंडळ हे स्थापन झालेलं आहे किंवा हा प्रकार उदयास आलेला आहे. औद्योगिक क्रांतीमुळे उत्पादनाचा वेग वाढला. लोकांच्या उत्पन्नात वाढ झाली. त्यामुळे मागणीत वाढ झाली आणि मागणीत वाढ झाल्यामुळे पुरवठ्यात वाढ करणे गरजेचं झालं. पुरवठ्यात जर वाढ करायची असेल तर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक निर्माण होणं आवश्यक झालं किंवा इतर प्रकारच्याही संस्था त्यामध्ये डेव्हलप झाल्या किंवा स्थापन कराव्या लागल्या. ज्यामध्ये आपण पाहतो बँका, विमा कंपन्या, वितरण संस्था, दळणवळण करणाऱ्या संस्था या सर्व संस्थाची काळानुसार उत्पत्ती झाली किंवा आपण पाहतो की त्या स्थापन झाल्या किंवा लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी या संस्था स्थापन झाल्या. या संस्थांची गरज एक व्यक्ती संघटन किंवा भागीदारी पूर्ण करू शकत नव्हती आणि म्हणून आपण पाहतो की एक चिरकालीन अस्तित्व असणारी औद्योगिक संघटनचा हा प्रकार म्हणजे संयुक्त स्कंद प्रमंडळ होय. आपण पाहतो की संयुक्त स्कंद प्रमंडळ हे भागीदारीमध्ये आपण पाहिलं की एक व्यक्ती संघटन पद्धतीमध्ये त्याची नोंदणी नसते. भागीदारीमध्ये नोंदणीचा प्रकार आहे, गव्हर्नमेंटकडे नोंदणीचा प्रकार आहे, परंतु तो सक्तीचा नव्हता, त्याला मर्यादा होत्या. परंतु या ठिकाणी संयुक्त स्कंद प्रमंडळ जर स्थापन करायचं असेल तर अगोदर त्याची गव्हर्नमेंटकडे नोंदणी करावी लागते आणि नोंदणी केल्याच्या नंतर त्या नोंदणी फॉर्ममध्ये तुमचा व्यवहार कसा होणार आहे, भांडवल किती उपलब्ध करणार, उत्पादनाचा काय प्रकार असेल, कुठे उत्पादन घ्यायचे आहे, कोणते उत्पादन घ्यायचे आहे, किती उत्पादन घ्यायचे आहे, भांडवल गुंतवणुकीच्या ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये लिखित येत असतात आणि म्हणून त्याचबरोबर आपण पाहतो की भागीदारीचं अस्तित्व हे अल्पकालीन होतं कारण भागांचं हस्तांतरण तिथे होत नव्हतं. परंतु इथे संयुक्त स्कंद प्रमंडळामध्ये एखाद्या व्यक्तीने सभासद म्हणून नोंदणी केली असेल किंवा भाग खरेदी केले असतील आणि दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला असेल तर त्याच्या मुलाकडे त्याचे भाग ट्रान्सफर होतात किंवा हस्तांतरित होतात. त्यामुळे संयुक्त स्कंद प्रमंडळ ही संस्था चिरकालीन असते आणि मोठ्या प्रमाणात याद्वारे
भांडवल उभारणी करता येते. आपण पाहतो की भागीदारीमध्ये फार फार तर एक 10 व्यक्ती मिळून आपण पाहतो की 1-2 कोटीचंच भांडवल जमा करू शकतात. परंतु संयुक्त स्कंद प्रमंडळामध्ये भांडवलाला मर्यादा नाही. किती हजारो कोटीचं भांडवल उपलब्ध करून घेऊ शकतात. उदाहरणार्थ आपण पाहतो वेगवेगळ्या कंपन्या असतील, वेगवेगळे कारखाने असतील, तर यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करायचा असेल तर मोठ्या प्रमाणात भांडवल लागतं. अ, तर हे सर्व भांडवल ते जनतेतून उपलब्ध करत असतात, शेअर्सच्या माध्यमातून उपलब्ध करत असतात आणि अशा प्रकारची संस्था कायद्याने स्थापन होत असते, जिला विशिष्ट अशी ओळख देखील रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर गव्हर्नमेंट देत असतं आणि त्यामुळे त्यांचा जो ब्रँड असतो, त्या ब्रँडमुळे ही संस्था ओळखल्या जाते आणि त्यांचा व्यवहार चालतो. त्यामुळे समाजातून जी वाढीव अतिरिक्त मागणी येते, त्या प्रमाणात पुरवठा करण्याचं कार्य संयुक्त स्कंद प्रमंडळ या औद्योगिक संघटनांच्या प्रकारातून झालेलं आपल्याला दिसून येतं. संयुक्त स्कंद प्रमंडळाच्या अनेक अर्थतज्ञांनी व्याख्या केलेली आहे. त्यामध्ये पहिली व्याख्या पाहूया. प्रोफेसर हॅने यांच्या मते संयुक्त प्रमंडळ म्हणजे नफा मिळविण्यासाठी निर्माण केलेली ऐच्छिक संस्था होय. तिचे भांडवल विभागले जाते आणि भांडवलाची मालकी ही सदस्यत्वाची अट असते. याचा काय अर्थ आपल्याला घेता येईल, की ज्याप्रमाणे औद्योगिक संघटनमध्ये आपण पाहिलं एक व्यक्ती संघटन आणि भागीदारी संघटन हे नफ्याच्या प्रेरणेने स्थापन होतात, तसंच संयुक्त स्कंद प्रमंडळ देखील नफ्याच्याच प्रेरणेने नफा मिळण्यासाठी स्थापन केलेली एक खाजगी संस्था किंवा संयुक्त संस्था असं आपल्याला त्याला म्हणता येईल. ज्यामध्ये सर्व सदस्यांची मालकी त्या ठिकाणी असते किंवा शेअर्स घेतल्याशिवाय सभासदत्व होता येत नाही, ही त्याची पहिली अट. दुसरी व्याख्या आहे सरकारी कार्यालयात नोंदणी झालेली, स्वतंत्र व्यक्ती म्हणून कायद्याने निर्माण झालेली, प्रतीक म्हणून बोधचिन्ह असलेली व चिरकाल अस्तित्व असणारी संस्था म्हणजे संयुक्त स्कंद प्रमंडळ होय. याचाच अर्थ आपण पाहतो की औद्योगिक संयुक्त स्कंद प्रमंडळ जर स्थापन करायचं असेल तर सरकारी कार्यालयात त्याची नोंदणी करावी लागते. स्वतंत्र व्यक्ती म्हणून कायद्याने निर्माण झालेली ती संस्था असते. तिला एक बोधचिन्ह ज्याला सिम्बॉल असं म्हणतो आपण किंवा तिची ओळख किंवा पेटंट त्या पद्धतीने त्याला आपण म्हणतो की त्या ब्रँडच्या नावाखाली त्यांचं जसं की आपण पाहतो की पार्लेजीची कंपनी असेल तर तिला एक सिम्बॉल असतो किंवा फिलिप्सची कंपनी असेल तर तिला एक सिम्बॉल असतो किंवा असं वेगवेगळ्या कंपन्यांना बोधचिन्ह दिलं जातं. त्या बोधचिन्हाचा दुसऱ्या कंपनीला वापर करता येत नाही. त्याचबरोबर या संस्थेचं अस्तित्व चिरकालीन असतं. चिरकालीन त्या कशामुळे असतं? कारण जे आपण सभासद जे शेअर्स खरेदी करतात, त्याचं हस्तांतरण पुढच्या पिढीला किंवा दुसऱ्यांना करता येतं. त्यामुळे संस्था अनंतकाल टिकू शकते किंवा तिचं अस्तित्व दीर्घकालीन असतं. तिसरी व्याख्या आहे भारतीय कंपनी कायदा 1956 प्रमाणे संयुक्त स्कंद प्रमंडळ म्हणजे अशी संस्था जी कायद्याने अस्तित्वात आलेली आणि नोंदणी झालेली संस्था होय. या सर्व व्याख्या अभ्यासल्यावर संयुक्त स्कंद प्रमंडळाची सर्वसामान्य व्याख्या आपल्याला करता येते. कायद्याने अस्तित्वात आलेली कृत्रिम व्यक्ती, जिचे स्वतःचे नाव, सामान्य नाममुद्रा, स्थिर मूल्याच्या हस्तांतरणीय भागातून जिचे भांडवल जमा झालेले आहे, जिचे दायित्व मर्यादित आहे, अशी निरंतर उत्तराधिकार लाभलेली संस्था म्हणजे संयुक्त स्कंद प्रमंडळ होय. आणखी यामध्ये आपल्याला एक व्यक्ती संघटना आणि भागीदारीमधील फरक सांगता येईल, की एक व्यक्ती संघटना आणि भागीदारीमध्ये अमर्याद दायित्व होतं. अमर्याद दायित्व आपण पाहिलं त्याचा अर्थ. अमर्याद दायित्व म्हणजे नफा झाला त्या संस्थेचाच होईल किंवा मेंबरचाच होईल किंवा तोटा झाला तरी त्यांचाच असतो. प्रसंगी तोटा वैयक्तिक मालमत्तेतून पूर्ण करावा लागतो. ते त्याला अमर्याद दायित्व असं म्हणतात. परंतु या संस्थेमध्ये संयुक्त स्कंद प्रमंडळामध्ये दायित्व कसं आहे? मर्यादित स्वरूपाचं आहे. मर्यादित म्हणजे तुमच्या भागाच्या पुरतं. तुम्ही जे शेअर्स खरेदी करताल त्या शेअर्स पुरतंच मर्यादित असतं. तुमच्या वैयक्तिक खाजगी मालमत्तेपर्यंत त्याचा काही संबंध येत नाही आणि म्हणून अशा प्रकारची एक चांगली औद्योगिक संस्था ज्याला आपण औद्योगिक संघटनाचा हा प्रकार म्हणतो, संयुक्त स्कंद प्रमंडळ उदयास येतं आणि त्या माध्यमातून
उत्पादन प्रक्रिया राबविली जाते. आता या व्याख्या पाहिल्यानंतर व्याख्येवरून आपल्याला या संयुक्त स्कंद प्रमंडळाची काही वैशिष्ट्ये पाहावयास मिळतात. यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व. बरोबर आहे. संयुक्त स्कंद प्रमंडळाचे हे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. स्कंद प्रमंडळ ही कायद्याने अस्तित्वात आलेली कृत्रिम व्यक्ती होय. या व्यक्तीला स्वतंत्र अस्तित्व असते. परिणामी एखाद्या व्यक्तीला असणारे सर्व अधिकार प्रमंडळाला असतात. प्रमंडळे स्वतःच्या नावाने मालमत्ता जमा करू शकतात, कायदेशीर व्यवसाय चालू शकतात. एवढेच नव्हे तर दुसऱ्याबरोबर करार देखील करू शकतात किंवा संपत्तीची खरेदी विक्री देखील करू शकतात, कारण ते स्वतंत्र असतात. दुसरं वैशिष्ट्य आहे अस्तित्व अबाधित. संयुक्त स्कंद प्रमंडळाचं अस्तित्व कसं असतं? अबाधित असतं. या संस्थेचं अस्तित्व अबाधित राहते. भागीदार मृत झाल्यास त्याचे भाग त्याच्या वारसाकडे जातात किंवा त्याला नको असतील तर तो विकून देखील टाकू शकतो. मालक बदलतात, परंतु संस्था मात्र कायम राहते. तिसरं वैशिष्ट्य आहे प्रमंडळात स्वतःची नाममुद्रा असते. आपण यापूर्वी पाहिलेच आहे की प्रमंडळ ही कृत्रिम व्यक्ती असते. परिणामी प्रमंडळास कायद्याने स्वतःची नाममुद्रा वापरता येते. प्रमंडळ नाव असलेली मुद्रा छापून त्या मुद्रेच्या बाजूस अधिकाऱ्याची सही त्या ठिकाणी असते. त्यामुळे त्याचा तो एक ब्रँड तयार होतो आणि त्या ब्रँडचा उपयोग दुसऱ्या संस्थेला, जसं की आपण पाहतो मिठाचं जर उदाहरण. हां. बोला. आवाज येत नाही का? हां, हॉलमार्क बरोबर आहे. हॉलमार्क राइट. हं. तर हॉलमार्क आपण पाहतो, की समजा आपण एक मिठाच्या कंपन्यांचं उदाहरण घेतलं, तर प्रत्येक मिठाच्या अनेक कंपन्या असतात, परंतु हॉलमार्क प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. कारण तो ब्रँड असतो त्यांचा. तो त्या दुसऱ्याला वापर करता येत नाही. ती त्या कंपनीची ओळख असते आणि आपण पाहतो, की मिठामध्ये टाटा मीठ ही ओळख झालेली आहे. टाटा मिठाशिवाय लोकं घेत नाहीत. परंतु दुसऱ्या कंपन्या त्याचं काय करतात, थोडंफार मिक्सिंग करण्याचा प्रयत्न करतात. टाटा, टिटा, टोटा असं समानार्थी शब्द वापरून थोडंफार प्रमाणात ग्रामीण भागातील अशिक्षित लोकांना फसवण्याचा प्रयत्न करतात आणि त्या माध्यमातून विक्री करण्याचा प्रयत्न करतात. परंतु आपण पाहतो की लोकं जर अलर्ट असतील, तर टाटाचं काय सिम्बॉल आहे, काय त्याचा हॉलमार्क आहे, ते पाहतात आणि त्यानुसार मग आपल्याला वस्तू कोणती ओरिजिनल आहे, हे आपल्याला कळतं आणि त्यातून आपली फसवणूक होत नाही. तर ही एक नाममुद्रा कंपनी नोंदणी झाल्या शासनाकडून मिळत असते. जसं की आपण पाहतो प्रत्येक बँकेची नाममुद्रा असते, बरोबर आहे. बँकांची नाममुद्रा असते. एखादी समजा संस्था, कॉलेज स्थापन केलं तर तिचं नाममुद्रा असते. असं प्रत्येक याला नाममुद्रा, ओळख शासन देत असतं. जसं की आपण पाहतो की आपल्याकडे चलन सुद्धा आहे. चलनावर सुद्धा नाममुद्रा येत असते. तर अशा प्रकारचं एक ती ओळख असते आणि त्या ओळखीच्या माध्यमातून संस्था ही तिचं अस्तित्व. प्लीज साउंड बंद करा तुमचा. कोणाचा आहे साउंड चालू? तो बंद करा. डिस्टर्ब होतो थोडा. काय प्रॉब्लेम असेल तर एखाद्या वेळेस ओपन करून बोलू शकता. परंतु प्रॉब्लेम नसेल तर कंटिन्यू चालू द्या. कारण हे ऑनलाईन आहे आणि ते रेकॉर्ड व्हायला लागलेलं आहे. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे मर्यादित जबाबदारी. आपण पाहतो की यापूर्वीचे जे 2 संघटनाचे प्रकार पाहितले त्यामध्ये अमर्याद जबाबदारी आहे. तर या संघटनेच्या प्रकारामध्ये मर्यादित जबाबदारी असलेली आपल्याला दिसून येते. भागधारकांची देयता ही मर्यादित असते. ही मर्यादा म्हणजे भागधारकाने अंशाच्या किंवा भागाच्या स्वरूपात गुंतवलेले भांडवल होय. प्रमंडळास कितीही नुकसान झाले तर भागधारकाच्या खाजगी संपत्तीस कोणताच धक्का लागत नाही. याचाच अर्थ सभासदांची जबाबदारी ही त्यांनी खरेदी केलेल्या भागाच्या दर्शनी मूल्य एवढीच असते. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे सभासदांची संख्या. प्रमंडळाचे भाग प्रमंडळाचे भाग किंवा अंश खरेदी करणारे प्रमंडळाचे सभासद असतात. भागीदारीमध्ये भागीदाराच्या सभासद संख्येवर मर्यादा असते, परंतु यामध्ये मर्यादा दिसून येत नाही. भांडवलाच्या भागाची विक्री सर्वसामान्य लोकात होत असते, त्यामुळे सभासद संख्या प्रचंड असते. प्रमंडळातील सभासद परस्परांना ओळखू देखील शकत नाहीत. सभासद संख्या प्रचंड असल्याने प्रमंडळाच्या अस्तित्वाला स्थिरता येते. त्यामुळे कोणाला मॅनेज करता येत नाही आणि मॅनेज करून संचालक मंडळावर येता येत नाही. त्यामुळे
आपण पाहतो की यामध्ये लोकशाही पद्धतीने संचालक मंडळ निवडत असल्यामुळे जास्त जर संख्या असेल तर त्यामध्ये व्यवहार चांगला होतो आणि संस्थेस फायदा झाल्याचा आपल्याला दिसून येतो. त्यानंतर भाग भांडवल. आता संयुक्त स्कंद प्रमंडळामध्ये भाग भांडवल उभारायचं असेल तर शेअर्सच्या विक्रीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भांडवल उभारणी केली जाते. आज आपण पाहतो आधुनिकीकरणाच्या काळामध्ये एखादं युनिट जर स्थापन करायचं असेल तर मोठ्या प्रमाणात भांडवल लागतं. त्याला जनतेतून उभारणी करण्यास या प्रकारामध्ये परवानगी मिळते आणि आपण पाहतो की ज्यांनी शेअर्स खरेदी केले ते सभासद होतात किंवा मालक होतात. त्यामुळे भांडवलाचं प्रमाण वाढतं. प्रमंडळाचे एकूण भांडवल लहान-लहान भागात विभागले जाते. अशा प्रकारचे भाग समाजातल्या सामान्य व्यक्तीला देखील खरेदी करण्याचे अधिकार असतात. भांडवलाची विभागणी जी लहान-लहान भागात किंवा अंशात केली जाते, त्यांना शेअर्स असेही म्हणतात. असे भाग खरेदी करणाऱ्या व्यक्तीला भागधारक किंवा भागधारक प्रमंडळाचे हे मालक असतात. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे मोठ्या प्रमाणावर भांडवल उभारणे. इतर कोणत्याही संघटन पद्धतीपेक्षा प्रचंड जादा प्रमाणात भांडवलाची उभारणी या प्रकारात होऊ शकते. त्याचे कारण प्रमंडळातील सभासद संख्या असंख्य असते. भागधारकांची देयता देखील मर्यादित असते आणि त्यामुळे प्रमंडळात मोठ्या प्रमाणात भांडवल उभारणी सहजपणे करता येते. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे भागांचं हस्तांतरण. संयुक्त स्कंद प्रमंडळामध्ये भाग लहान-लहान भागात विभागलेले असतात. त्यामुळे प्रमंडळाच्या भागधारकांना आपले भांडवल कोणालाही विकण्याचे स्वातंत्र्य आहे. भागधारक प्रमंडळाचा मालक असतो. भागाची विक्री झाल्यावर साहजिकच भागाचे हस्तांतरण होत असते. भागाची खरेदी विक्री भांडवल बाजारात ज्याला आपण शेअर मार्केट असे म्हणतो. भागीदारीमध्ये अशा हिश्श्याचे भांडवल किंवा भागीदार दुसऱ्या व्यक्तीस सहजपणे देता येत नाही आणि त्यामुळे भागीदारी किंवा एक व्यक्ती संघटन पद्धतीमध्ये भांडवल उभारणीला मर्यादा येतात. परंतु प्रमंडळामध्ये अशा प्रकारची मर्यादा नसते. म्हणून प्रमंडळ हे उपयुक्त मंडळ असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर प्रमंडळातील सर्वच भागधारक सारख्याच दर्जाचे नसतात. यामध्ये 2 प्रकार असतात. त्यामध्ये एक पूर्वाधिकार असलेले सभासद आणि दुसरे म्हणजे पूर्वाधिकार नसलेले सभासद. पूर्वाधिकाराला थोडा अधिकार जास्त असतो आणि रेग्युलर सामान्य सभासदांना अधिकार थोडा कमी असतो. त्यानंतर नफा प्राप्तीसाठीच स्थापन झालेली ही संयुक्त स्कंद प्रमंडळे असतात. संयुक्त स्कंद प्रमंडळाद्वारे स्थापन झालेल्या संस्था सर्वसाधारणपणे नफा प्राप्तीसाठीच स्थापन झालेल्या असतात. काही संस्था मात्र नफा प्राप्तीसाठी स्थापन झालेल्या नसतात. तर ही काही वैशिष्ट्ये पाहिल्यानंतर आपण थोडक्यात प्रमंडळाची स्थापना कशी होते, त्याचे काय नियम आहेत याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. संयुक्त स्कंद प्रमंडळ स्थापन करावे असा विचार प्रथम काही लोकांच्या मनात येत असतो. अशा लोकांना प्रवर्तक म्हणतात. संयुक्त स्कंद प्रमंडळ स्थापन करण्यास कंपनी अधिकाऱ्यांना प्रवर्तकामार्फत 2 निवेदने देणे आवश्यक असते. पहिल्या निवेदनात संस्थेचा आकार काय राहील, त्यासाठी किती भांडवल लागेल, भांडवल उभारणी कशी केली जाईल, भागाद्वारे भांडवल जमा केले जाणार असेल तर प्रत्येक भाग किती रकमेचा असेल याचा उल्लेख, संस्थेचे नाव, उद्देश, संस्था कुठे सुरू करणार, त्याचे कार्यालय कुठे असेल यासारख्या प्राथमिक गोष्टींची माहिती, तसेच सभासदांची जबाबदारी मर्यादित स्वरूपाची आहे याचाही उल्लेख करावा लागतो. या निवेदनपत्रास मेमोरँडम ऑफ असोसिएशन असे म्हणतात. दुसऱ्या निवेदनात संस्थेचे नियम, उपनियम इत्यादी बाबतीत माहिती द्यावी लागते. या निवेदनावरून संबंधित अधिकाऱ्यांना प्रवर्तकांच्या प्रामाणिकपणाबद्दल व इतर कायदेशीर बाबींबद्दल खात्री झाली तरच प्रवर्तकांना संस्था सुरू करण्याचा दाखला दिला जातो. परंतु संस्था सुरू करण्याबद्दलची परवानगी मिळाली म्हणजे संस्था अस्तित्वात येतेच असे नाही. त्यासाठी संस्थेला ठराविक काळात किमान भांडवल गोळा करावे लागते. असे भांडवल जमा झाले तरच व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारे प्रशस्तीपत्रक संस्थेकडून मिळते. तर त्यानंतर संयुक्त स्कंद प्रमंडळाचे प्रकार आपण पाहूया. यामध्ये खाजगी संयुक्त स्कंद प्रमंडळ प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या ज्या असतात ना, त्या यामध्ये
समाविष्ट होतात. यांची सभासद संख्या ही थोडी मर्यादित असते. 50 आपण पाहतो यामध्ये सभासद संख्या असते. दुसरा प्रकार आहे यामध्ये सार्वजनिक प्रमंडळ, पब्लिक लिमिटेड कंपनी. या दोन्ही प्रकारात संयुक्त स्कंद प्रमंडळाची स्थापना करता येते. आपण पाहतो जास्तीत जास्त प्रायव्हेट लिमिटेड भरपूर आता सध्याच्या औद्योगिकरणामध्ये किंवा जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरणाच्या क्षेत्रामध्ये संयुक्त स्कंद प्रमंडळाच्या माध्यमातून स्थापन होणाऱ्या कंपन्यांची संख्या आता भरमसाठ वाढली आहे. आणि त्यामुळेच भारताचं शेअर मार्केट आपण पाहतो की चीनच्या नंतर जागतिक दराच्या म्हणजे जागतिक पातळीवर 2-4 क्रमांकाचा असलेला आपल्याला दिसून येतं की लोक मोठ्या प्रमाणात विविध कंपन्यांचे भाग खरेदी करतात आणि मालक होण्याचा अनुभव घेतात किंवा त्यातून नफ्याची प्राप्ती करत असलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आपण संयुक्त स्कंद प्रमंडळाचे गुण पाहूया. संयुक्त स्कंद प्रमंडळाचे फायदे किंवा गुण आपण पाहतो की अस्तित्व संयुक्त स्कंद प्रमंडळाचं अस्तित्व कसं असतं, दीर्घकालीन असतं. हे आपण वैशिष्ट्यामध्ये पाहिलेलं आहे. त्याचबरोबर दुसरा गुण आहे सीमित दायित्व, म्हणजे मर्यादित दायित्व. कंपनीची नोंदणी करताना तिथं लिहून द्यावं लागतं की संस्थेचं दायित्व कसं असेल, मर्यादित, फक्त भागापुरतीच त्याची जबाबदारी असेल. त्यानंतर त्याची वैयक्तिक मालमत्तेपर्यंत जबाबदारी येणार नाही. त्यानंतरचा गुण आहे भागांचे हस्तांतरण सहजतेने करता येते. आपण पाहिलं वैशिष्ट्यामध्ये की संयुक्त स्कंद प्रमंडळमध्ये शेअर्सची सहज खरेदी विक्री करता येऊ शकतात किंवा पुढच्या पिढीला ते हस्तांतरित करता येतात. त्यानंतर प्रचंड प्रमाणावर भांडवल जमा करता येते. संयुक्त स्कंद प्रमंडळ सभासद संख्येला कुठली मर्यादा नसल्यामुळे हजारो कोटी रुपयाचं भांडवल या माध्यमातून उभा करून मोठमोठ्या प्रकारच्या कंपन्या स्थापन करता येतात आणि त्यामध्ये आधुनिकरित्या उत्पादनाची प्रक्रिया सुरू करता येते. त्यानंतर मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाचे फायदे होतात. आपण पाहतो की एखादी उद्योग संस्था मोठी असेल तर तिला अंतर्गत आणि बहिर्गत बचती मिळत असतात. अंतर्गत बचती म्हणजे व्यवस्थापनामध्ये श्रम विभागणीचा वापर करणे. त्यामुळे श्रम विभागणीचे खूप फायदे त्या संस्थेला मिळतात, म्हणून संस्थेची भरभराट होते. आणि बहिर्गत फायदे म्हणजेच आपण पाहतो की एखादी मोठी कंपनी असेल तर तिची पत वाढते. त्यामुळे तिला वेगवेगळ्या वित्तीय संस्था मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करून देतात किंवा जनताही त्यांचे शेअर्स खरेदी करते किंवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेबद्दल किंवा स्थानिक बाजारपेठेबद्दल मोठ्या प्रमाणात माहिती किंवा हे बहिर्गत अशा सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह घडून येतात आणि त्यामुळे त्या युनिटचा मोठ्या प्रमाणात विस्तार होतो किंवा त्यांना लाभ होतात, जे छोट्या कंपन्यांना ते मिळत नाहीत. सर्वसामान्य माणसाला उद्योग संस्थेचा मालक होण्याचे समाधान मिळते. कारण आपण पाहतो भाग खरेदी केला तर तो व्यक्ती त्या संस्थेचा मालक झाला असं गृहीत धरल्या जातं. त्यानंतर बचतीस प्रोत्साहन मिळतं. आपण पाहतो शेअरची खरेदी केली तर आपली ती बचतच होते आणि अशा प्रकारे लोकांना बचतीची सवय लागते. त्यानंतरचा गुण आहे यामुळे रोजगारात वाढ होते. सर्व लोक आपण पाहतो की रोजगारात वाढ करायची असेल तर गुंतवणूक होणं महत्त्वाचं असतं आणि गुंतवणूक जर अशी शेअरच्या माध्यमातून झाली कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात, तर रोजगार देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकतो. त्यानंतरचा गुण आहे संचालनात ऐक्य असतं, लोकशाही प्रशासन असतं. जे सभासद ज्यांनी शेअर्स खरेदी केले त्या शेअर्सच्या माध्यमातूनच संचालक मंडळ येत असतं आणि त्यातून काही लोक आपण पाहतो कोणी अध्यक्ष होतं, सचिव होतं किंवा मेंबर होतं आणि त्या माध्यमातून संचालक मंडळाच्या माध्यमातून संयुक्त स्कंद प्रमंडळाचा कारभार चालवला जातो. शासन वेगवेगळ्या प्रकारच्या या स्कंद प्रमंडळाला करामध्ये सवलती देतं. त्यामुळे सुरुवातीचा काळ त्यांना म्हणजे भरभराटीचा किंवा भरारी घेता येईल किंवा पॉझिटिव्ह राहून उद्योगामध्ये एक यश प्राप्त करण्यासाठी किंवा प्रोत्साहन मिळण्यासाठी शासन आपल्या परीने उद्योगांना मदत करत असतं. त्यानंतर कर्जाची उभारणी सहज करता येते. आज आपण पाहतो की एखाद्या कंपनीने शेअर्स विक्री काढले शेअर्स मार्केटमध्ये तर सहजरित्या त्यांचे शेअर्स ऑनलाईन लोक खरेदी करत आहेत. भारतातलेच करत नसून पूर्ण जागतिक पातळीवर आता त्याचं स्वरूप झालेलं आहे की कोणीही व्यक्ती त्या ठिकाणी शेअर्सची खरेदी करू शकतो आणि त्यामुळे या प्रकारामध्ये मोठ्या प्रमाणात भांडवल उभा करता
येतं. हे का होतं? तर कारण यामध्ये दायित्व मर्यादित आहे. फक्त भागापुरतंच दायित्व असतं आणि म्हणून रिस्क जास्त नसल्यामुळे लोक या ठिकाणी रिस्पॉन्स जास्त देतात. त्यानंतर संचालक मंडळाची उचलबांगडी केव्हाही करता येते. तसेच या मंडळाचे काही तोटे किंवा याचे काही दोष आपल्याला दिसून येतात. यामध्ये पहिला दोष आहे संचालकांचा स्वार्थी दृष्टिकोन. आपण पाहतो की काही संचालक लोकं काय करतात, शेअर्सची खरेदी जास्त करतात आणि जास्त खरेदी केल्यामुळे तेच निवडून येतात आणि त्यामुळे त्यांची तिथे मक्तेदारी निर्माण होते. आपण पाहतो की मोठमोठ्या कंपनीमध्ये त्यांचे 20% 25% शेअर्स असतात आणि त्यावर ते त्या संचालक मंडळामध्ये नेहमी त्यांचं स्थान कायम ठेवतात. अशा प्रकारे संचालक मंडळाचा स्वार्थी दृष्टिकोन जर निर्माण झाला, तर संचालक मंडळाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यानंतर आत्मीयतेचा अभाव असतो. कारण संख्याच एवढी झालेली असते, की ते काही एकमेकांबद्दल ओळखत नाही आणि त्या त्या त्याचबरोबर आपण पाहतो, की संचालक मंडळ आणि नोकरदार अशा किंवा कर्मचारी अशा 2 सिस्टममधून हे यांचा व्यवहार चालतो आणि कर्मचारी हे नोकरदार असल्यामुळे नफा झाला काय आणि तोटा झाला काय, अशा प्रकारची म्हणजे एक आत्मीयता त्या ठिकाणी नसते आणि म्हणून एखाद्या वेळेस संस्थेला तोटा होण्याची शक्यता यामध्ये असते. आर्थिक सत्ता किंवा संपत्तीचं केंद्रीकरण यामध्ये होऊ शकतं. मोठ्या प्रमाणात जर शेअर्स खरेदी झाले, तर संपत्तीचं केंद्रीकरण यातून होतं. त्वरित निर्णय घेता येत नाही, कारण सभासद संख्या मोठी असते आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीला वेळ लागतो. त्यानंतरचा दोष आहे कायद्याचे नियंत्रण असते. त्यानंतर निर्णय घेण्याच्या आणि अंमलबजावणी करणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्ती असतात. प्रमंडळात निर्णय घेणारी आणि निर्णयाची अंमलबजावणी करणारी माणसे वेगवेगळी असतात. संचालक मंडळ निर्णय घेते आणि कार्यकारी संचालक व इतर कर्मचारी वर्ग त्याची अंमलबजावणी करण्याचे काम करते. दोन्ही कार्ये वेगवेगळ्या लोकांकडे असल्याने साहजिकच कामामध्ये शिथिलता येते. तसेच योग्य वेळी नियमाची अंमलबजावणी होत नसल्यामुळे संस्थेचे नुकसान होऊ शकते. तसेच छोट्या आकाराच्या संस्थांना ही पद्धत मात्र निरुपयोगी आहे. सभासद संख्या, कर्मचारी संख्या जास्त असल्यामुळे यामध्ये संप किंवा ताळेबंदीची सुद्धा शक्यता असते. त्यानंतर व्यवसायात गुप्तता राखली जात नाही. या संयुक्त स्कंद प्रमंडळामध्ये लोकशाहीचा केवळ आभास असतो. कारण आपण पाहतो शेअर ज्याच्याकडे जास्त त्याचीच मालमत्ता तिथे किंवा सत्ता स्थापन होते आणि त्यामुळे इथे लोकशाहीचा केवळ आभास असतो. त्यानंतर संचालकांची लबाडी, केंद्रीकरणाचे धोके यातून निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. हे जरी काही दोष संयुक्त स्कंद प्रमंडळाचे दिसून येत असले तरी मोठ्या प्रमाणावर उत्पादन घ्यायचं असेल, तर मोठ्या प्रमाणावर भांडवल लागतं आणि मोठ्या प्रमाणावर भांडवल उपलब्ध करायचं असेल, तर संयुक्त स्कंदाशिवाय पर्याय नाही. म्हणून आपल्या देशात आणि जागतिक पातळीवरील इतर राष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात संयुक्त स्कंद प्रमंडळाच्या माध्यमातून कंपन्या किंवा उद्योग स्थापन होत असतात आणि वाढत्या मागणीच्या प्रमाणात पुरवठा करण्याचा किंवा उत्पादन वितरण करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून झालेला आपल्याला दिसून येते. यामुळे अर्थव्यवस्थेला बळकटी मिळते. आपण सर्वजण या क्लासला उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.